नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विजन दापोली चौथी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर। अन्वी मांजरेकर तालुक्यात प्रथम। दापोली तालुका पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सन 2018 पासून सुरू असलेला स्वप्नवत उपक्रम विजन दापोली अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या VDS 4 अर्थात 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर पूर्वतयारी म्हणून इयत्ता 4थीमधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या हस्ते त्यांच्या दालनात जाहीर करण्यात आला। एकूण 1126 प्रविष्टांपैकी 1001 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत सहभाग घेतला। त्यातून फक्त 51 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी करून त्या विद्यार्थ्यांवर पुढील 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लक्ष केंद्रित करून विजन दापोली अंतर्गत सराव परीक्षा, मार्गदर्शन, कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात येणार असून आज जाहीर झालेल्या निकालात ओळगाव गावची अन्वी मीत मांजरेकर हिने 260 गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर अडखळ कदमवाडी शाळेतील आदिती शशिकांत शेळके हिने 248 गुण मिळवून द्वितीय, सातेरे तर्फ नातू शाळेतील रत्नेश राजेंद्र पेडणेकर यांनी 242 तृतीय आणि स्वरा महेश पाथटकर देगाव शाळा व वर्धा संदीप देशपांडे अंजर्ले नंबर 1 शाळा या दोघांनी 240 गुण मिळवून अनुक्रमे 4था आणि 5वा क्रमांक प्राप्त केला। गुणवत्ता यादीतील पहिला या 10 विद्यार्थ्यांच्या गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, नूतन गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, विस्तार अधिकारी बळीराम राठोर, नजीर वलेले आणि मेघा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी शासकीय परीक्षेसारखेच VDS 4 परीक्षेचे आयोजन आपल्या तालुक्यात पाहायला मिळाले। मुख्य समितीसह विषय समितीमधील शिक्षक यासाठी वर्षभर प्रयत्न करताना आपण पाहिले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक देत असलेले योगदान स्तुत्य असल्याचे, तसेच राष्ट्र विकासास आपले सर्वांचे बहुमोल योगदान लाभो अशा सदिच्छा व्यक्त करून सर्व यशस्वी मुलांचे गणेश मंडलिक यांनी अभिनंदन केले। तर गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनीही सर्वांच्या सहकार्याने सुरू असलेली विजन दापोली उपक्रमाची चालू असलेली यशस्वी वाटचाल जोमाने सुरू राहावी, गुणवत्तेचा वाढता आलेख असाच पुढे चालू ठेवूया आणि विद्यार्थी विकास साधूया असा आशावाद व्यक्त करत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी गुणवत्ता यादीत 4था क्रमांक प्राप्त करणारी कुमारी स्वरा पाथटकर हिने मनोगत व्यक्त करताना विजन दापोलीमुळे आम्हास एक व्यासपीठ मिळाले आणि सर्व गुरुजन, पालक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्यामुळे आपणास हे यश मिळाल्याचे तिने सांगितले। प्रास्ताविक व निकाल वाचन केंद्र प्रमुख सुनील कारखेले यांनी तर आभार प्रदर्शन संजय मेहता यांनी केले। यावेळी विजन मुख्य समितीमधील सर्व सदस्य, पालक, सहाय्यक गटविकास अधिकारी, कार्यालयातील सर्व अधिकारी, पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक, BRC मधील सर्व विषयतज्ञ उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली। अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो। त्यांचे सर्व शिक्षक, त्यांचे पालक, मुख्याध्यापक असतील, त्यांचे विस्तार अधिकारी असतील आणि विजन दापोलीची पूर्ण टीम, गटशिक्षणाधिकारी साहेब, सगळ्यांचं मी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अधिक कौतुक करेल, कारण की हा शासनाचा कार्यक्रम आहे, आपला पंचायत सुरू असलेला कार्यक्रम आहे आणि आपल्या तालुका स्तरावर हा राबवला जातो। स्वयंप्रेरणेने ही सगळी टीम जात आहे। आपण वर्षभरापासून बघतो, पत्रिका चिंद्रविधी असते, बैठका असतील, इतर पत्रिकांची तपासणी असेल, पत्रिका डिझाईन करणं असेल, तर इतर सर्व जबाबदारी एक व्यवस्थित आणि पूर्णपणे पार पाडतात सगळी टीम। तसा सगळ्यांनी एका समान हेतूने प्रेरित असणारी की आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदचा विद्यार्थी भविष्यात स्पर्धेत टिकावा, स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत द्यावा आणि जे भविष्यातली आव्हानं आहेत, स्पर्धा परीक्षाच्या धर्तीवर सर्व क्षेत्रात जर अनेक क्षेत्रात जायचं असेल, मेडिकल असते, इंजिनिअरिंग असते, कुठल्या असते, स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपातूनच त्यांना पात्रता परीक्षा